सुप्रभात मित्रांनो, सुप्रभात फ्रॉम शॉनपेडिंग. दावकीच्या एक 8 किलोमीटर पुढे हे गाव आहे शॉनपेडिंग. तिथे आम्ही स्टे करत आहोत. अंघोळ न करता ब्रश करून डायरेक्ट ब्रेकफास्ट करायला आलेलो आहोत आम्ही. आज आपण थोडेसे वॉटर ॲक्टिव्हिटीज करणार आहोत. कायाक म्हणा किंवा मग ती जी राईड असते बोटमधली दावकी रिव्हरची तिथे ते करणार आहोत. आणि जमलं तर रॅपलिंग वगैरे पण होईल. ही जी जागा जिथे आम्ही थांबलो ही कुठे आहे तर मेघालय राज्यातली अगदी शेवटचं गाव म्हणता येईल. नॉट एक्झॅक्टली बट काइंड ऑफ अ शेवटचं गाव, कारण इथून बांगलादेश दिसतो आपल्याला. तो दावकीचा ब्रिज आम्ही काल जेव्हा ट्रॅव्हल करत होतो इथे येतो तो आम्ही पाहिलं. अगदी डोळ्यांनी तुम्ही बघू शकता बॉर्डर आणि समोर बांगलादेशची सीमा आणि त्या बाजूला बांगलादेश आहे. तर मंडळी, मी आहे दावकीमध्ये, भारत आणि बांगलादेशमधलं शेवटचं गाव. ही आहे उनोट नदी, दावकी नदी, उमगोट नदी काही म्हणू शकता, जिथे बोटिंग होते. खूप फेमस रील्स वगैरे तुम्ही बघितले असतील बरेच. आणि त्या पलीकडे तिथे आहे बांगलादेश. युजली बघतो बॉर्डर्सवरती भरपूर डिस्प्यूट्स चालू असतात, भरपूर इश्यूज चालू असतात. बट एवढं सगळं असून पण इथे लोक स्वतंत्रपणे विहार करतात. येस, फोर्सेस आहेत दोन्ही देशांच्या, पण काही स्ट्रेस नाही आहे. हे सांगायचा उद्देश असा. पुन्हा दाखवतो. दावकी नदी, बांगलादेश, इंडिया. ज्याची वाट बघत होतो एवढे दिवस, दावकीमध्ये आम्ही बोटिंग करतो. लुक ॲट द वॉटर. उमगोट रिव्हर, द्वाकी रिव्हरचा एक फायदा झाला. एवढी क्लीन रिव्हर आहे. दीपश्री पोहत असताना तिचा चष्मा खाली पडला. आयवेअर लॅब्स, दॅट टू आयवेअर लॅब्स, फ्री प्रमोशन. आणि तो आता इथून दिसतोय आम्हाला. बघा, आता जाऊन काढतोय. मिल गया. इज नो मोर आयवेअर लॅब्स नाउ, इज पायवेअर लॅब्स. सुप्रभात फ्रॉम शॉनपेडिंग. उठल्या उठल्या सकाळी खिडकीतून शॉनपेडिंग किंवा हा द्वाकीचा हा जो एरिया आहे जेंतिया हिल्समध्ये येतो. जसं मी आधी सांगितलं की मेघालयामध्ये वेगळे रिजन्स आहेत. खासी रिजन, गारो रिजन, जेंतिया रिजन. आपण मेनली खासी रिजन एक्सप्लोअर केलंय ह्याच्या आधीच्या सगळ्या भागांमध्ये. हे जे शॉनपेडिंग गाव आहे छोटंसं गाव आहे, जवळजवळ 100 घरं पण नसतील. ख्रिश्चन कम्युनिटी. अगेन खासी लँग्वेज. फूड ह्यांचं खूप जास्त बेसिक आहे पण खूप जास्त टेस्टी आहे. टेस्टी तर आहे बट आपण जास्त दिवस नाही खाऊ शकत. बाकी फूड चांगलं आहे, नाही असं नाही, पण 3-4 दिवसाच्या वरती तुम्ही खाऊ नाही शकत. आज आपण जाणार आहोत क्रांगसुरी वॉटरफॉल बघायला. आम्हाला तर असं कोकण आणि केरळचा फील येतोय. थोडंसं दमट वातावरण आहे. सुपारीची झाडं भरपूर आहे. इथली लोक सुपारी खूप जास्त खातात. बघावते होते तोंडात सगळतच असतात सुपारी. लोकल भाज्या, पालेभाज्या वगैरे यांच्या आहारात भरपूर प्रमाणात आहे. ते आम्ही 2 दिवस तेच खातोय आणि आम्हाला तेच आवडतंय. वाजल्यात 7-8 वाजता आपल्याला निघायचं आहे क्रांगसुरी वॉटरफॉल बघायला. एकदम जायंट असा वॉटरफॉल नाही आहे पण खूप जास्त सिनिक आहे. सिनिक त्याला बनवतो त्याचं पाणी. इथल्या पाण्याचं काय वेगळंच आहे राव. म्हणजे आता काल जी द्वाकी आपण बघितली, ज्या नदीमध्ये आपण बोटिंग केली, तिथलं पाणी एवढं पारदर्शक होतं. इट्स ॲज इफ तुम्ही खाली ग्लासवरती आहात असं वाटतं. तुम्ही बघितलं दीपकजीचा ग्लेअर खाली पडला होता. 10 वाजले, 10 वाजून 5 मिनिटं. ब्रेकफास्ट नव्हता केला जेव्हा निघालेलो तेव्हा. इथला ब्रेकफास्ट म्हणजे बाकी काय नसतं. मॅगी नाही तर पुरी भाजी. ते पुरी भाजी पण नाही, सो मॅगीवर काम चाललं. आता हळूहळू ते मॅगीचं सॅच्युरेशन यायला लागलंय. पुढचा 1-2 महिने तरी मॅगी नाही.
मला असं वाटतं की कधी एकदा जाऊन इडली चटणी खातो. ही सगळी मजा घ्यायची तर थोडंसं सॅक्रिफाईस फूडमध्ये करावं लागतंय, काय करणार. नॉन ग्रेड ट्रेकचा इफेक्ट अजून आहे माझ्यावर तरी. खेकडा आला, खेकडा असा. हे इथूनच पाण्याचा आवाज येतोय, म्हणजे आपल्याला फारसं चालायला लागणार नाहीये. बाय द वे, हे बॅकवॉटर आहे धबधब्याचं आणि त्या तिथे खाली वॉटरफॉल पडतोय. सो आम्ही आता बॅकवॉटर जवळ आहे आणि पाणी किती क्लिअर आहे बघा. इथे कधी आलात ना तर जो क्रांगसुरी वॉटरफॉल आहे त्याच्या वरच्या बाजूला नक्की आहे. जिथून धबधबा पडतो ना तिथे मागच्या बाजूला एक छोटंसं बॅकवॉटर आहे आणि त्यात छोटी नाव आहे, तिथे बोटिंग करा. आणि इथे लोक बघा कॅम्पिंग पण करतात. अशा व्ह्यू समोर वॉटरफॉलच्या वरती. आय विश मी इथे एक नाईट थांबलो असतो. क्रिस्टल क्लिअर ब्लू वॉटर आहे बघा. पावसात ह्याचा ओघ किती मोठा असेल, तो जो पडतोय आय थिंक हे पूर्ण भरत असणार. एकंदरीत हां, मला पण वाटतं, आय नो तुमच्या कमेंट्स येत आहेत आणि तुम्ही जसे बाईक राईड मिस करताय तसे मी पण करतोय. लवकरच आपली एक नवीन बाईक राईडची सिरीज मी घेऊन येणार आहे. बट तत्पूर्वी तुम्ही ही सिरीज कंटिन्यू फॉलो करा, सो दॅट तुम्हाला जर का नॉर्थ ईस्ट प्लॅन करायचं आहे, मेघालय टू बी प्रिसाईज, तर तुम्हाला हेल्प होईल. तुमच्या आयटेनरीमध्ये काही पॉईंट्स तुम्हाला समजून घेता येतील माझ्या व्हिडिओमार्फत. माझा ॲक्च्युली प्लॅन नागालँडचा होता. सो नागालँडला हॉर्नबिल फेस्टिवल, परत झोपू व्हॅली वगैरे हे सगळं करायचं होतं. बट काही सोशल इश्यूजमुळे किंवा सिव्हिल इश्यूजमुळे तो बंद झाला हॉर्नबिल फेस्टिवल. वेळ आधीच बंद झाला. 10 तारखेला लास्ट डेट असते त्याची प्रत्येक वर्षी, डिसेंबर 10, पण तो त्याच्या आधीच बंद झाला. सो म्हणून मग मी माझा कल मेघालयाकडे वळवला, टोटली अनप्लॅन्ड. आता उद्या कुठे जायचं त्याचे प्लॅनिंग आज रात्री होतं आहे आमचं. असं खाली कमेंट करून मात्र नक्की सांगा, आत्तापर्यंत बघितलेल्या भागापैकी तुम्हाला नक्की कोणता भाग आवडला. नसेल बघितलं तर ही प्लेलिस्ट मी ऑलरेडी क्रिएटेड आहे आपल्या प्लेलिस्ट सेक्शनमध्ये. आपल्याला आवडतं काम आपण जेव्हा करतो, असं म्हणतात ना, कधीच बोर होत नाही. एक पॅशन असते ती जेव्हा आपण फॉलो करतो, तो तसंच आहे माझं. आता मी माझ्यासमोर 2 दाखवतो आहे बघा. एक व्हिडिओ इथे अपलोड होतो आहे शिलाँगचा भाग 1 आणि इथे फोटोज अपलोड होत आहेत माझे इंस्टाग्रामवर. अशी दोन्ही कामं एकदम होत आहेत आणि ही कामं करायला मला आवडतात, एडिटिंग, मग व्हिडिओ अपलोडिंग. आणि भेटूया आता डायरेक्ट पुढच्या व्हिडिओमध्ये विथ सम अमेझिंग शॉर्ट्स, विथ सम अमेझिंग स्टोरीज. तोपर्यंत मी परेश शॉनपिडिंगवरून तुम्हा सर्वांची रजा घेतो. दिस इज स्टोर अँड विल सायनिंग ऑफ. स्टे ऑसम, राईट सेफ अँड डोंट फॉरगेट टू एन्जॉय युअर लाईफ. बाय. ह्यांचं ठीक आहे हो, पण ह्यांचं काय? एन्जॉय.